नमस्कार. शासन जी आर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता 58%. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे 58% दराने महागाई भत्ता वाढीचा अधिकृत निर्णय पुढच्या महिन्यापर्यंत निर्गमित होऊ शकतो. सध्या राज्य स्थानिक स्वराज्य संस्था मधील नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आचारसंहिता सुरू असल्याने महागाई भत्ता वाढीसारखे निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही. नगरपालिका व नगर परिषदेच्या निवडणुकांनंतर जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. परंतु नुकतेच आलेल्या माहितीनुसार सदर जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणूक लांबणीवर जाणार आहे. त्यामुळे पुढील महिन्यात डिसेंबर अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीबाबत निर्णय निर्गमित केला जाऊ शकतो. केंद्र सरकारप्रमाणे 3% महागाई भत्ता वाढ. केंद्र सरकारने माहे जुलै 25 पासून 3% महागाई भत्ता वाढ लागू केल्याने एकूण डे हा 55% वरून 58% इतका झाला आहे. त्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना माहे जुलै 25 पासून महागाई भत्ता थकबाकीसह वाढीव 3% महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जुलै महिन्यातील महागाई भत्ता वाढ माहे डिसेंबरपर्यंत लागू करण्यात येत असते. परंतु यंदा निवडणुकाचे वातावरण असल्याने निर्णयास विलंब होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर एकूण 3% महागाई भत्ता वाढ संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन जी आर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.